Hello everyone. We are going to know today the next topic, how wealth accumulates and men decay by G.B. Shaw. तर आज आपण हाऊ वेल्थ accumulates and men decay हा लेसन शिकणार आहोत. ॲक्च्युली दिस इज अन एसे, हा निबंध आहे. G.B. Shaw, जॉर्ज बर्नार्ड शॉ हॅज रिटन दिस. तर आपण थोडक्यात पाहणार आहोत की या एसेमध्ये काय आहे. इफ यू लुक ॲट द टायटल, जर तुम्ही टायटल जर बघितलं, हाऊ वेल्थ accumulates and men decay, two things are joined here. one wealth accumulate and other is men decay. दोन गोष्टी आहेत तिथे. एक आहे वेल्थ accumulate. आपण वेल्थ मीन्स मनी, आपण पैसा काय करतो, ॲक्युमुलेट मीन्स कलेक्ट. पैसा आपण गोळा करतो, कमावतो, संचयन करतो. अँड मेन डीके ही पॉझिटिव्ह जरी गोष्ट असली तरी दुसरी निगेटिव्ह गोष्ट काय होते त्याच्यासोबत, मेन डीके. मेन मीन्स ह्युमॅनिटी. आपण माणुसकी डीके मीन्स डिक्लाइन, डिक्रीज. तर माणुसकी कुठेतरी कमी होत चाललेली आहे, हळूहळू नष्ट होत चाललेली आहे. दिस इज द कन्सर्न ऑफ द एसेइस्ट G.B. शॉ. तर या बाबतीत फार कन्सर्न आहे G.B. शॉ यांना. त्यासाठी त्यांनी हा निबंध लिहिलेला आहे. ॲक्च्युली दिस इज रिलेटेड टू कॅपिटॅलिझम. त्याला आपण मराठीमध्ये भांडवलशाही असे संबोधतो. तर नेमकं भांडवलशाहीमुळं काय परिणाम झालेला आहे अर्थव्यवस्थेवर, किंवा माणसाच्या स्किल्स, नॉलेज, टॅलेंट यांचे जे कन्सेप्ट आहेत ते कसं बदललेले आहेत किंवा बदलत चाललेले आहेत. मॉडर्नायझेशन, आधुनिकीकरणच्या नावाखाली माणूस अधिक नॉलेजेबल होतोय की माणूस बऱ्याच गोष्टी गमावत चाललेला आहे, याचा अभ्यास, सूक्ष्म अभ्यास G.B. शॉ यांनी केलेला आहे. त्या फार छोट्या उदाहरणातून ते एक्सप्लेनसुद्धा करतात. वुलन गारमेंट्स आणि पिन्स या दोन गोष्टीचं त्यांनी उदाहरण या एसेमध्ये दिलेलं आहे. आणि त्याद्वारे ते स्पष्ट करतात की हाऊ वेल्थ ॲक्युमुलेट्स, माणूस पैसा तर कमावतो, समृद्धी कमावतो, पैसा कमावतो, भरभराट येते, आर्थिक समृद्धी येते, आर्थिक संपन्नता येते. पण मेन डीके, ह्युमॅनिटी, ह्युमनकाइंड, मॅनकाइंड या गोष्टी कुठंतरी आपण ऱ्हास होत चाललेला पाहतो. तर त्या संबंधित सविस्तर वर्णन G.B. शॉ यांनी केलेलं आहे, ते आपण पाहणार आहोत. बिफोर गोइंग टू बिगिन दिस एसे, वी विल नो अबाउट दिस मॅन. तर हा एसे सुरू करण्या आपण या एसेइस्टबद्दल थोडी माहिती करून घेऊया. G.B. शॉ फार फेमस नाव आहे. इज अ व्हेरी पॉप्युलर पर्सन, जॉर्ज बर्नार्ड शॉ. He was a creative writer, as you know, literary critic as well, and leading 20th century dramatist. तर ते रायटर होते, क्रिटिक होते. इन क्रिटिसिझम यू नो, क्रिटिक, टीकाकार. लीडिंग 20th century dramatist. He was connected with 20th century, especially Irish drama. Shaw is the best known for his plays. तर ते कशासाठी जास्त प्रसिद्ध होते, तर त्यांच्या ड्रामासाठी प्रसिद्ध होते. बिगिनिंग विथ विडोर्स हाऊस, तर त्यांनी कोणते भरपूर लिखाण केलेलं आहे, भरपूर ड्रामाज, भरपूर एसेज, सोशल एसेज. ऑल्सो ही ट्राईड फॉर नॉवेल्स ॲज वेल. सो ही इज व्हेरी पॉप्युलर वन. तर सुरुवातीला त्यांनी विडोअर्स हाऊसेस नावाचं नाटक लिहिलेलं आहे 1885मध्ये. ही रोट अराउंड 63 प्लेज, जवळपास त्यांनी 63 ड्रामाज लिहिलेले आहेत. हिज वर्क्स वर फर्स्ट परफॉर्म्ड इन द 1890s अँड बाय द एंड ऑफ द डिकेड ही वॉज अन इस्टॅब्लिश प्लेराईट. तर फक्त एका दशकामध्ये
ते जगप्रसिद्ध नाटककार बनलेले आहे. ही वॉज ऑल्सो नोन फॉर हिज नॉवेल्स. असं नाही की त्यांनी फक्त नाटकच प्लेजच लिहिलेले आहेत. ही हॅज रिटन ॲज वेल नॉवेल्स ॲज वेल, एसेज निबंधसुद्धा लिहिलेले आहेत, आर्टिकल्स अगेन, पॅम्पलेट्स ही हॅज रिटन. शॉ वॉज ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड बाय कंटेम्पररी सोशलिस्ट थिंकर्स. तर सोशलिस्ट थिंकर, सामाजिक जे विचारवंत आहेत, त्याचा फार प्रभाव जी.बी. शॉ यांच्यावर झालेला आहे. ते तुम्हाला या एसेमधून समजून येईलच. अँड वॉज अन ॲक्टिव्ह सपोर्टर ऑफ सोशलिझम. तर शॉ हे सोशलिझमचा ॲक्टिव्ह सपोर्टर होते. प्रमोटिंग हिज आयडियाज बाय डिलिव्हरिंग लेक्चर्स अँड डिस्ट्रीब्युटिंग लिटरेचर. तर त्यांनी फक्त लिखाणच केलेले नाही, तर त्यांनी बरेचसे स्पीचेस दिलेले आहेत, लेक्चर्स दिलेले आहेत. त्यांच्या ज्या थॉट्स आहेत, आयडियाज या लोकांपुढे, पब्लिक पुढे मांडलेल्या आहेत सविस्तरपणे. अगेन डिस्ट्रीब्युटिंग लिटरेचर. तर साहित्याला साठी योगदानसुद्धा त्यांचं फार मोठं आहे, जे की तुम्हाला दिसून येईल. ही हॅज रिटन अगेन मॅगझिम्स ऑफ रिव्हॉल्युशन. 1903 त्यांनी मॅगझिम्स ऑफ रिव्हॉल्युशन लिहिलेलं आहे. कॉमन सेन्स अबाउट द वॉर. 1914 वॉरशी रिलेटेड कॉमन सेन्स किती महत्त्वाचं आहे. अँड इंटेलिजंट वुमन्स गाईड टू सोशलिझम अँड कॅपिटलिझम. 1928 1928 त्यांनी परत इंटेलिजंट वुमन्स गाईड टू सोशलिझम अँड कॅपिटलिझम आजचा जो एसे आहे त्याच्याशीच रिलेटेड असा हा एसे आहे, वर्क आहे. आर एक्झाम्पल्स ऑफ एसेज ही रोट ऑन पॉलिटिकल अँड सोशलिझम. मोस्टली त्यांचे जे एसेज आहेत असं नाही की जनरल आहेत, दे आर कनेक्टेड विथ पॉलिटिकल आस्पेक्ट, सोशल आस्पेक्ट. तर राजकीय किंवा सामाजिक जे इश्यूज आहेत त्याच्याशी कन्सर्न ते दाखवतात. In 1925 शॉ वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज फॉर लिटरेचर. तर जी.बी. शॉ यांना नोबेल प्राइज फॉर लिटरेचरसुद्धा मिळालेला आहे 1925, जो की जगामध्ये सर्वात श्रेष्ठ अवॉर्ड पुरस्कार समजला जातो. इंडियामध्ये जसा भारतरत्न आहे तसंच जगामध्ये नोबेल प्राइज आहे. जवळपास 6 फील्डमध्ये नोबेल प्राइज दिलं जातं, त्यापैकी एक फील्ड आहे लिटरेचर, साहित्य. So he got that Nobel Prize for Literature in 1925. He accepted the honor but refused the money. बघा माणूस किती ग्रेट होता हे यावरून समजेल तुम्हाला. त्यांनी अवॉर्ड तर स्वीकारलं, पण अवॉर्डमध्ये जे मनी फॉर्ममध्ये बक्षीस होतं, प्राईज होतं, ते त्यांनी नाकारलं. का नाकारलं? रिक्वेस्टिंग इट टू बी यूज टू ट्रान्सलेट स्वीडिश वर्क्स ऑफ लिटरेचर इन टू इंग्लिश. तर ते काय म्हटले, जे काही नेटिव्ह लँग्वेजमध्ये आहे, स्वीडिश लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे बरंच काही लिखाण जे आहे, इट शुड बी ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश. आणि ते ट्रान्सलेशन फार सोपी गोष्ट नाही. लोकल लँग्वेजेसमध्ये लिहिलेल्या गोष्टी इंग्लिश भाषेमध्ये आणणं, इट इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. सो इट नीड्स लॉट ऑफ एफर्ट्स. सो ही कॉन्ट्रीब्युटेड हिज मनी फॉर ट्रान्सलेशन ऑफ स्वीडिश वर्क्स ऑफ लिटरेचर इन टू English. So this is all about this man, G.B. Shaw, George Bernard Shaw, who was born in 1856 and died in 1950. He lived a long life, jawabas 100 years. You can see he was there, but he lived a great life. Now about the essay, in short I say, हाऊ वेल्थ ॲक्युमुलेट्स अँड मेन डिके. टायटलबद्दल आपण आत्ताच बोललेलो आहे. शॉ आर्ग्यूज अगेन्स्ट द क्लेम्स ऑफ कॅपिटॅलिझम. ते म्हणतात कॅपिटॅलिझम, भांडवलशाही अर्थव्यवस्था जी आहे त्याचे काही परिणाम आहेत, काही दुष्परिणाम आहेत. त्याच्यामुळं काय झालं, न्यू मशिनरी अँड न्यू मोड्स ऑफ प्रोडक्शन. नवीन मशिनरी आली, नवीन उत्पादन सुरू झालं. So it started. Again, have increased our wealth. त्याच्यामुळे आपली समृद्धी वाढलेली आहे, पैसा वाढलेला आहे, भरभराट वाढलेली आहे. He points out that on the contrary, capitalism has left us in a state of
परपिच्युअल इडिओक्रेसी. पण ह्याच्यामुळं काय झालेलं आहे, कॅपिटलिझममुळं आपण एका वेगळ्या जगामध्ये गेलेलो आहे, व्हर्च्युअल वर्ल्ड, ज्ञानापासून दूर गेलेलो आहे. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला समजत नाही. There stand the thousands of property owners and the millions of wage workers, none of them able to make anything, none of them knowing what to do until somebody tells them. उदाहरण देतात पिन्सच्या बाबतीत जर विचार केला, साधी पिन आहे, पण एक पिन बनवण्यासाठी कितीतरी व्यक्ती लागतात. एका व्यक्तीला पूर्ण पिन बनवता येत नाही. सो दिस इज द ट्रॅजेडी ऑफ द मॉडर्नायझेशन, द कॅपिटॅलिझम. This essay clearly brings out Shaw's socialist ideology, सामाजिक विचारवाद इथे समजतो, and his humanitarian and political agenda, राजकीय निर्णय कसे इम्पॅक्ट करतात सोशल ॲस्पेक्टवर, त्याचं सुद्धा तुम्हाला यावरून लक्षात येईल. It shows how the capitalist system alienates human beings from this environment. Workers have no control over what they produce. वर्कर्सला माहिती नाही की ते काय उत्पादन करत आहेत. पीपल फील ॲलिनेटेड फ्रॉम द मोड ऑफ प्रोडक्शन. लोकांना फक्त जे काही रेडीमेड मटेरियल आहे ते मिळतं, पण नेमकं ते मटेरियल कसं बनतं या बाबतीतचं जे स्किल आहे, जे नॉलेज आहे, जे टॅलेंट आहे, ते त्यांना कधीच अवगत झालेले नाही मॉडर्नायझेशनमध्ये सुद्धा. दे सीम टू बी कॉग्स इन द ग्रेट व्हील ऑफ द इकॉनॉमिक जगरनॉट. आपण आर्थिक पेचात सापडलेलो. आर्थिक भरभराट म्हणजे समृद्धी किंवा जग फार पुढे गेलेलं आहे, फार समृद्ध झालेलं आहे, सुधारलेलं आहे असं अर्थ होत नाही. इट डझंट मीन सिव्हिलायझेशन हॅज इम्प्रूव्ड अ लॉट. जस्ट ग्रोथ डझंट शो दॅट एव्हरीथिंग इज ऑल राईट. द लॉस ऑफ द ह्युमन आयडेंटिटी, स्पेशली हे टॉक्स अबाउट ह्युमन आयडेंटिटी, माणसाची जी ओळख आहे ते आपण कुठंतरी गमावत चाललेलो आहे. हॅज लेड टू कॉलोनायलिझम जे झालं, इम्पेरियलिझम साम्राज्यवाद जो झालेला आहे, वसाहतीकरण जे झालेलं आहे, वॉर्स युद्ध जे होत आहेत, वर्ल्ड वॉर 1, 2 अँड अदर सच क्रायसिस ऑफ आवर टाइम्स, ग्लोबल क्रायसिस, अगेन इकॉनॉमिक क्रायसिस. द रूट कॉज ऑफ दिस क्रोनिक एलिमेंट्स इज द रिलेंटलेस परस्यूट ऑफ अ प्रॉफिट मोटिव्ह. आपल्या डोक्यामध्ये प्रत्येक वेळी प्रॉफिट 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 हा मोटिव्ह असल्यामुळं आपण कुठेही सस्टेनेबल ग्रोथ, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास हा कधीही आणू शकलेलो नाही. सो इट हॅज लेड टू द इरोजन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज. यामुळे मानवी जे मूल्य आहेत, इथिक्स जे आहे ते कुठेतरी आपण गमावत चाललेलो आहे. इट इज टू शॉज क्रेडिट दॅट ही एक्सप्लेन्स अँड ॲब्स्ट्रूज फिलॉसॉफी सो लुसिडली अँड विथ अ सिम्पल एक्झाम्पल सच ॲज दॅट ऑफ पिन्स अँड वुलन गारमेंट्स. तर अशा प्रकारे 2 उदाहरणाद्वारे J.B. शॉ सांगतात की पिन्स आणि वुलन गारमेंट्स, कपडे, क्लॉथ्स अँड पिन्स, या 2 उदाहरणाद्वारे ते स्पष्ट करतात की माणूस भरभराटी झालेला आहे, समृद्ध झालेला आहे, संपन्न झालेला आहे, पैसेवान झालेला आहे, पण काहीतरी तो गमावत आहे. आणि तो काय गमावत आहे? दॅट इज main decay, means humanity. We are declining the humanity. So this is the short introduction of the essay, how wealth accumulates and